ठाकरेंच्या मोर्चाच्या संदर्भात भाजपने आता वेट अँड वॉचची भूमिका घेतली आहे। मोर्चाला उत्तर देण्यासाठी अजूनही भाजपचं विचारमंथन सुरू आहे। पावसाळी अधिवेशनाच्या तोंडावरती भाजपकडून हा सावध पवित्रा घेतला जातोय। हिंदीच्या मुद्द्यावरच्या वादाला भाजप अभिजात दर्जाने आता उत्तर देणार आहे। अभिजात दर्जा देण्याचा निर्णय भाजप आता घरोघरी पोहोचवणार आहे। मराठीच्या संवर्धनासाठी दर्जाचा काय उपयोग होणार हे सुद्धा आता भाजपकडून अधोरेखित केलं जाणार आहे। अभिषेक मुठाळांचे प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। अभिषेक, आता एकीकडे आपण बघतोय हिंदी सक्तीचा वाद पेटलेला आहे, ठाकरेंचा एकत्र मोर्चा, आणि या सगळ्याला थोपवण्यासाठी म्हणून भाजप आता एक वेगळी रणनीती आखताना दिसते। मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला, हे आता घरोघरी पोहोचवलं जाईल। जुलै रोजी निघताना पाहायला मिळणार आहे। त्यासाठी सध्याला तरी वेट अँड वॉचची भूमिका ही भाजपकडनं असल्याचं पाहायला मिळत आहे। प्रामुख्यानं यामध्ये जर का पाहायचं तर एकूणच याला कशा प्रकारे उत्तर द्यायचं हे अद्यापपर्यंत जरी निश्चित नसलं तरी दुसरीकडे कुठेतरी जो मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे तो कुठेतरी घरोघरी पोहोचवण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं आपल्याला होताना पाहायला मिळेल। सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुढाकारानं हा मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळालेला आहे आणि तो पोहोचवण्याचा प्रयत्न हा भाजपकडनं आपल्याला होताना पाहायला मिळेल। एकूणच भाजपकडनं सतत या संदर्भात सांगितलं जात आहे की हिंदी सक्ती ही नाही आहे, तर कुठेतरी ही सक्ती नसून एकूणच भाषा जी त्रिसूत्री भाषा आहे तो आत्मसात करण्याचा प्रयत्न हा होताना दिसतोय आणि त्यामुळे भाजपकडनं सतत टीका देखील आपल्याला होताना पाहायला मिळत आहे। कुठेतरी जे शिवसेना ठाकरे गटाकडनं या संदर्भात पुढाकार देखील घेण्यात आलेला होता आणि त्यामुळेच या संदर्भात विरोध जो होतो आहे तो कुठेतरी राजकीय दृष्ट्या किंवा निवडणुकीच्या दृष्टिकोनातनं हा सगळा विरोध होताना दिसतोय आणि त्यामुळे भाजपकडनं सध्याला जर का पाहायचं तर दोन ठाकरे एकत्र आल्यानंतर जो मोर्चा आपल्याला होताना पाहायला मिळेल त्याला जर का उत्तर द्यायचं तर ते कशा प्रकारे द्यायचं हे अद्यापही भाजपकडनं निश्चित झालेलं नाही। मात्र एकूणच उत्तर कुठेतरी भाजपकडनं देखील आपल्याला येताना पाहायला मिळेल। मात्र सध्याला तरी वेट अँड वॉचची भूमिका आपल्याला यामध्ये दिसते। अगदी धन्यवाद अभिषेक माहितीसाठी।